राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज मुंबईत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्षपूर्ती सोहळ्याचा समारोप. भारताच्या आर्थिक विकासाच्या प्रवासात रिझर्व्ह बँकेची भूमिका अधोरेखित करत आरबीआयनं शेती, लघुउद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्रांना आवश्यक आधार दिल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. नव्या आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात. नवी कररचना लागू. सक्रिय नसलेल्या मोबाईल क्रमांकांद्वारे आजपासून UPIवरून आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासून युनिफाईड पेन्शन स्कीम UPS अर्थात एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय उपलब्ध. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकारचे प्रामाणिक प्रयत्न. किसान क्रेडिट कार्ड योजनेमुळे शेतकऱ्यांची सावकारी जाचातून सुटका झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन. देशात तातडीनं जनगणना आणि जातीनिहाय जनगणना व्हावी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची राज्यसभेत मागणी. संयुक्त संसदीय समितीच्या बैठकांमध्ये वक्फ सुधारणा विधेयकावर व्यापक चर्चा. संसदेच्या चालू सत्रात हे विधेयक मांडण्यासाठी आज तारीख निश्चित होण्याची शक्यता. चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फॉन्ट आजपासून 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा सुरू. नक्षलमुक्त भारताच्या निर्मितीच्या दिशेनं गाठला महत्त्वाचा टप्पा. सर्वाधिक नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांची संख्या 12वरून 6वर पोहोचली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क धोरणाचे अमेरिकी शेअर बाजारात पडसाद. पहिल्या तिमाहीत मोठी घसरण. आणि एप्रिल ते जून कालावधी यंदा अधिक उष्ण राहण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी.